हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। भूषण गवई होणार देशाचे 52वे सरन्यायाधीश। 14 मे रोजी घेणार शपथ आणि गोपनीयतेची शपथ। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांमध्ये अर्धा तास खलबत। सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीमुळे राजकीय घडामोडीत चर्चांना उधाण। रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार पुन्हा आले एकत्र। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। बीडच्या जिल्हा रुग्णालयात प्रसूती दरम्यान गर्भवती महिलेचा मृत्यू। डॉक्टरांनी पैसे मागितल्याचा रुग्णांच्या नातेवाईकांचा आरोप। कारवाईची केली मागणी। भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या रिक्षा चालकाचीच हत्या। नाशिकच्या सातपूर इथली घटना। पोलिसांनी केली चौघांना अटक। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीची तळोजा जेलमध्ये आत्महत्या। 3.5 महिन्यांपासून होता तळोजा जेलमध्ये। सोमय्यांनी बीड दौरा केल्यानंतर प्रशासनाला आली जाग। बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र काढणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने डॉक्टर सुश्रुत गैससांना बजावली नोटीस। प्रकरणाची सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश। कोणत्याही रुग्णालयाने अनामत रक्कम मागू नये या पुणे पालिकेच्या आदेशाला इंडियन मेडिकल असोसिएशनने केला विरोध। रुग्णालयांनी डिपॉझिटची मागणी करणं गैर नाही अशी घेतली भूमिका। पुण्यात सिंहगड किल्ल्यावर परदेशी पर्यटकाला शिव्या शिकवणाऱ्या तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल। पुणे पोलिसांकडून टवाळखोरांचा शोध।